नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली। उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 8 दिवसांची दिली होती मुदत। महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी निवडणुकीचं बिगुल वाजलं। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बीड नगरपालिकेत मोठी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने झाली होती गर्दी। सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत 17 सदस्यांच्या जागेसाठी केवळ 17 अर्ज दाखल। भाजपच्या 17 पैकी 17 सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्याने जल्लोष। माजी आमदार राजन पाटील यांचे दोन्ही पुत्र बाळाराजे आणि अजिंक्य राणा पाटील यांच्याकडून फटाके फोडत जल्लोष। वैजापूर नगर परिषदेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती। भाजपकडून 19 जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल। 6 जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार। नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणार भाजपच्या संजय खंबायते यांचा दावा। बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई होण्याची शक्यता। पवारांचा पक्ष बारामती नगरपालिका निवडणूक लढण्याची शक्यता। योगेंद्र पवारांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। नगरपालिका नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता। नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं येवल्यात अनोखी युती। येवल्यात मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना धक्का। नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्र। शिवसेनेच्या रुपेश दराडे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा। कागल नगर परिषदेसाठी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र। मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद, उपनगराध्यक्षपद समरजित घाटगे गटाला। राज्यात आणखी एका नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। सातारा नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून अमोल मोहिते यांना उमेदवारी। शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचे अमोल मोहिते यांना उमेदवारी। सातारा नगरपालिकेत दोन्ही राजेंकडून नगराध्यक्षपदासाठी सुरू होती रस्सीखेच। परळी नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत। महायुतीकडून पद्मश्री भैया धर्माधिकारी यांना उमेदवारी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून दीपक देशमुख तर काँग्रेसकडून सय्यद हनीफ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जतमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा। भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून डॉक्टर रवींद्र आरळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल। नाशिकच्या भगूर नगर परिषदेसाठी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र। शिंदेंच्या सेनेकडून विजय करंजकर यांचा शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल। शिवसेनेची अवहेलना करणाऱ्यांना ताकद देऊन दाखव, विजय करंजकर यांचं वक्तव्य। नाशिकच्या मनमाडमध्ये छगन भुजबळांना सुहास कांदेंचा धक्का। मनमाडमध्ये शिंदेंची सेना, भाजप, आरपीआय आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी एकत्र लढणार। गणेश धात्रक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष। अहिल्यानगर नगरपंचायत आणि नगर परिषदेसाठी एकूण 811 अर्ज दाखल। त्यात 68 अर्ज नगराध्यक्षपदासाठी तर सदस्यपदासाठी 743 अर्ज दाखल। नगरमध्ये सर्वच पक्षांनी स्वतंत्र एबी फॉर्म दिल्यानं आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह। राजन साळवींच्या मुलाला रत्नागिरी नगर परिषदेतून उमेदवारी नाकारली। मुलगा अथर्व साळवी प्रभाग क्रमांक 15 मधून होता इच्छुक। प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवारीबाबत ट्विस्ट कायम। बीडच्या आष्टीतील अंभोरा गावात आमदार सुरेश धस यांचं जंगी स्वागत। कार्यकर्त्यांकडून जेसीबीतून फुलांची उधळण। आष्टी मतदारसंघातील 6,74,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन। भद्रावती नगर परिषद निवडणुकीत भाजपला बंडखोरीचं ग्रहण। भाजपचे भद्रावती शहराध्यक्ष सुनील नामजोवार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। सुनील नामोजवार यांना काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर। विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा परब केसरकर आमने सामने। सावंतवाडीत नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा विशाल परब आणि दीपक केसरकर आमने सामने। पुण्याच्या चाकडमध्ये ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र। शिंदेंच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा गोरे यांना ठाकरेंच्या सेनेचाही पाठिंबा। मनीषा गोरे यांचा अर्ज भरताना ठाकरेंचे आमदार बाबाजी काळे यांची हजेरी। शिंदेंच्या शिवसेनेचे शरद सोनवणे यांचीही होती उपस्थिती। संगमनेर नगरपालिका निवडणुकीची चुरस वाढली। आमदार सत्यजित तांबे आणि अमोल खताळ यांची प्रतिष्ठा पणाला। सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथिली तांबेंविरोधात आमदार अमोल खताळ यांच्या भावजय सुवर्ण खताळ रिंगणात। सांगोला नगरपालिकेत भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरेंच्या शिवसेनेची युती। माजी आमदार शहाजी बापू पाटील संतप्त। असंच राजकारण असेल तर महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा उद्ध्वस्त होईल। शहाजी बापू पाटील यांची भाजपवर टीका।
साताऱ्याच्या फलटणमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना सामना रंगणार. रामराजे यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेकडून रिंगणात, तर भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर निवडणूक लढवणार. भुसावळमध्ये संजय सावकारेंच्या पत्नी रजनी सावकारे नगराध्यक्षपदाच्या रिंगणात. रजनी सावकारेंविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीच्या गायत्री भंगाळे रिंगणात. रक्षा खडसेंच्या उपस्थितीत भुसावळमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन. जळगावच्या शेंद्रुणी नगरपंचायतीत उमेदवारी अर्जावरून गोंधळ. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना एबी फॉर्म न मिळाल्यानं गोंधळ. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्यानं शेंद्रुणी नगरपंचायतीत भाजपमध्ये फूट पडण्याची शक्यता. जळगावच्या सामनेरमध्ये भाजप विरुद्ध मविया अशी लढत. गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन यांनी भरला उमेदवारी अर्ज. साधना महाजनांनी नगराध्यक्षपदासाठी दाखल केला अर्ज. सातारा नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाचा तिढा कायम. सातारा नगरपालिकेत दोन्ही राजेंकडून नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू. 50 नगरसेवक पदांवर दोन्ही राजेंचं मनोमिलन. मात्र नगराध्यक्षपदाचा तिढा कायम. बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी प्रेमलता पारवे यांचा अर्ज दाखल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पारवेंनी उमेदवारी अर्ज भरला. करमाळा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी 7 तर नगरसेवक पदासाठी 152 उमेदवारी अर्ज दाखल. धाराशिवच्या परंडा नगरपालिका निवडणुकीत दुरंगी लढत होण्याची शक्यता. नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदासाठी 68 उमेदवारी अर्ज दाखल. वैफल्यग्रस्त लोक बाहेरचं पार्सल आणून उमेदवार लादतायत. राजन पाटील यांची उज्ज्वला थिटे यांच्यावर टीका. आम्ही पक्ष सोडल्यानंतर एकही उमेदवार शिल्लक नाही. राजन पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा. गडचिरोली जिल्ह्यात 3 नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. निवडणुकीची कृषी विद्यालयात तयारी. सहाय्यक जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला आढावा. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं आळंदी गजबजली. माऊलींच्या संजीवन समाधीवरील दुग्धाभिषेकानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं. आळंदीतील इंद्रायणी घाटावर भक्तिमय वातावरण. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफ पथकं तैनात. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्टवर. गर्दीचा फायदा घेत घातपात किंवा अन्नातून विषबाधा होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा वारीनिमित्तानं जळगावच्या कोथळीमधील मुक्ताईंच्या मंदिरात भाविकांची गर्दी. हजारो भाविकांनी संत मुक्ताईंचं घेतलं दर्शन. नाशिकच्या मालेगावमधील संवेदनशील भागांवर 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी. मंत्री दादा भुसे यांच्याकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी. राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा जोर. आज काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा. उत्तर महाराष्ट्र मराठवाडा गारठणार अशी माहिती. गेल्या आठवड्याभरापासून तापमानात घट झाल्यानंतर गोंदियाचं किमान तापमान 10.5 अंशांवर तर गोंदियाचं काल तापमान 9.6 अंशांवर गेलं होतं. धुळे शहराच्या तापमानातही घट. नंदुरबारमध्ये कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी संकटात. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यानं 2 एकर क्षेत्रावरून रोटावेटर फिरवला. छत्रपती संभाजीनगर शहरात पुढील 6 दिवस पाण्याचा शटडाऊन. 2500 मिलीमीटर जलवाहिनी जोडणीचं काम हाती. शहरातील पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार. वाशिम जिल्ह्यात 2022 पासून जलजीवन मिशन योजना अपूर्ण. 3 वर्ष उलटूनही जिल्ह्यातील 40% कामं अर्धवट अवस्थेत. पिण्याच्या पाण्याची समस्या कायम राहिल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी. सोलापूरच्या करमाळ्यात प्रवासी संघटनेची बैठक. जेऊर रेल्वे स्थानकावर हुतात्मा इंटरसिटी, उद्यान एक्सप्रेस या गाड्यांना थांबा देण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 25 लाख रुपये लुटणारी टोळी जेरबंद. ग्रामीण पोलिसांनी काही तासातच 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. नांदेडमधील कुख्यात गुंड रबजोत सिंग तिवणा उर्फ गब्या अखेर पोलिसांच्या अटकेत. कारवाई दरम्यान आरोपीकडून पोलिसांवर गोळीबाराचा प्रयत्न. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात गुंड जखमी. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. कोल्हापूर जिल्ह्यात बनावट मद्याचा सुळसुळाट. उत्पादन शुल्क विभागानं बनावट मद्य विकणाऱ्या रणजित कांबळे या तरुणाला घेतलं ताब्यात. आरोपीकडून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. वर्ध्यात देशी बनावटीच्या अग्निशस्त्रासह एक जिवंत काडतूस जप्त. 90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपीला अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. जळगावात एका तलावात दोघांचे मृतदेह आढळले. पिंपरखेड परिसरात दहशतीचं वातावरण. नातेवाईकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करत रास्ता रोको. पोलिसांकडून अधिक तपास सुरू.
पुण्यातील डेंगळे पूल परिसरातील नदीपात्रात महिलेचा मृतदेह आढळला। परिसरात खळबळ, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। नागपूरमध्ये वृद्ध महिलेचे एका महिलेनं दागिने लुटले। सरकारी योजनेचा लाभ मिळवून देतो असं सांगत महिलेनं दागिने लुटले। दागिने लुटणाऱ्या महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। गोंदियात कापड दुकानाचं शटर तोडत चोरी, 74,000 रुपये लंपास। सडक-अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार परिसरातील घटना। बीडमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू। बीड शहरातून एकाला अटक, आरोपीकडून 4 तलवारी जप्त।